पंढरपूर नगरपालिका आणि रेल्वे विभागाचा गलथान कारभार, आरोग्य विभाग आणि मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष। आरोग्य विभागात देशात पुरस्कार मिळवलेल्या पांडुरंगाच्या नगरीतील पंढरपूर नगरपालिकेने पुन्हा एकदा आपल्या वेगवेगळ्या कारणांनी नावाजलेल्या उत्कृष्ट कामांची अक्षरशः निसर्गाच्या पहिल्या पावसातच चिरफाड केली आहे। पंढरपूर शहरातील सरगम चौकातील रेल्वे ब्रिज खालून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। नगरपालिकेच्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात न घेता आणि योग्य नियोजन न करता स्वच्छतेचा आव आणल्याचा प्रयत्न केला जात आहे। रेल्वे ब्रिज खाली मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे। एसटी महामंडळाची गाडी बंद पडल्याने तर वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे। पंढरपूर शहरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पाण्यातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे। शहराच्या आसपासच्या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना तर जीव मुठीत घेऊन रेल्वे ब्रिज ओलांडून पुढे जावे लागत आहे। पहिल्याच पावसात पंढरपूर नगरपालिकेच्या नाले सफाई आणि स्वच्छतेचा फज्जा उडाला असल्याचं पाहावयास मिळत आहे। पंढरपूर नगरपालिकेच्या नाले सफाई आणि स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातोय। जर अशाच प्रकारे शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडत असेल तर कोट्यवधी रुपयांचा खर्च हा फक्त नगरपालिकेच्या ठेकेदारांना जगवण्यासाठी केला जातोय का, असा प्रश्न उपस्थित होतोय। पंढरपूर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने स्वच्छतेचा आणि आपत्कालीन व्यवस्थापनाचा फज्जा उडालाय। शहरातील नालेसफाई आणि स्वच्छतेसाठी मुख्याधिकारी यांना वेळ नसल्याने ठेकेदार आर्थिक हातसफाई करून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत।